हल्ली आपलं आयुष्य इतकं तणावाचं झालं ना मित्रांनो, की आपण सर्वजण मुक्तपणे हसायला, आनंदी राहायला विसरून गेलेलो आहे. आजच्या ह्या जीवनामध्ये आपण नुसता पैसा पैसा करून पैशाच्या मागे इतके पळतोय, आपलं खरं आयुष्य जे आहे ते आपण खऱ्या अर्थाने जगतच नाहीये. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची चिंता लागली, कोणाला नवीन घराची, कोणाला आपल्या आई वडिलांची, कोणाला आपल्या नोकरी धंद्याची, या सगळ्या गोष्टींची चिंता लागलेली आहे. आणि ह्या सगळ्या चिंतेपासून मुक्त राहण्यासाठी वेगवेगळे पर्याय तो शोधत असतो. उलट जास्तच त्या चिंतेमध्ये गुरफटत जातो. चिंतामुक्त राहण्याच्या ऐवजी चिंतेमध्येच घडून जातो. आजच्या आपली घटना जी आहे ती अशाच काहीच्या गोष्टींवरती आधारित आहे. दोन पक्षातील व्यक्ती आहेत जे आपल्या तणावाने भरलेलं आयुष्य दूर करू इच्छित आहेत, पण तणाव दूर करण्याच्या नादामध्ये एकाचा जीव जातो. नमस्कार, मी आहे सचिन, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मध्य प्रदेश इंदोर मधील महालक्ष्मी नगर ही 5 जणांची गोष्ट आहे. मोहित, हेमराज, जितेंद्र, सतीश, देवांशु मिश्रा हे 5 मित्र असतात. 5ही जण महालक्ष्मी नगर मध्ये दाबून दारू पितात आणि एकमेकांसोबत आपलं दुःख शेअर करू लागतात. फुल दारूच्या नशेत तरर झाल्यानंतर ही लोक एका पंजाबी धाब्यावर जातात, पोटभर जेवण वगैरे करतात. तो दिवस असतो 6 ऑक्टोबर. 6 ऑक्टोबरच्या रात्री 1:30च्या सुमारासची ही गोष्ट आहे. नशेमध्ये फुल तरर झाल्यानंतर ही लोक डिसिजन घेतात की आता आपल्याला आपापल्या घरी जाण्याची गरज आहे. 5ही जण आपापल्या दिशेने निघून जातात. तर यांच्यामधील सतीश यादव आणि देवांशु मिश्रा हे दोघेही स्कूटीवरतून निघून जातात आपल्या खोलीवरती, जी महालक्ष्मी नगर सेक्टर RK एरियामध्ये. खोलीवरती गेल्यानंतर हे लोक रूम मध्ये जाऊन झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 ऑक्टोबरच्या दिवशी सतीशचे ज्यावेळी डोळे उघडतात त्यावेळी तो त्याच्या मित्राला बघून किंकाळ्या फुटतात. त्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकून आजूबाजूची लोक जमा होऊ लागतात, येऊन पाहू लागतात की घटना काय घडलेली आहे. त्यांना जे चित्र दिसतं ते देवांश पूर्ण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला असतो. बेड असतो तो संपूर्ण रक्ताच्या रंगाने माखून गेलेला असतो. आदल्या दिवशी रात्री या लोकांनी जोरदार पार्टी केल्यामुळे सगळेजण नशेमध्ये तरर असतात. त्याच्यामुळे सतीशला सुद्धा एवढं काही आठवत नाही स्पष्टपणे. नशेमध्ये असतानाही त्याला थोड्याफार गोष्टी आठवतात की काहीतरी काल रात्री झालेलं. त्याच्यानंतर जवळ पोलीस स्थानकामध्ये कळवण्यात येतं. तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल होतात. शव असतो रक्ताच्या थारोळ्यातला, तो आपल्या ताब्यात घेऊन त्याला पोस्टमॉर्टम करिता शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येतं. तिथे पोलीस सतीशला चौकशीसाठी बोलावतात. तेव्हा त्याला विचारतात की तू नक्की काय बघितलंस, तुमच्यामध्ये काय वारदात घडली त्या रात्री, याला आपला जीव गमवावा लागला. त्याला स्पष्टपणे सगळ्या गोष्टी आठवत नसतात. त्यावेळी तो बुद्धीवरती जोर देऊन विचार करू लागतो की नक्की काय घडले. आपण पंजाबी ढाब्यावरती जेवण केल्यानंतर पंचमुखी हनुमान मंदिरापासून कोणीतरी त्यांचा पाठलाग करू लागतो. त्याच्यामध्ये 2 मुलं असतात आणि एक महिला असते. त्यांना माहित नसतात की ही लोक त्यांचा पाठलाग का करतायत. सत्यसाई चौकापासून बॉम्बे हॉस्पिटलच्या मध्ये यांच्या स्कूटीला जे पल्सरवरून यांचा पाठलाग करत होता ती लोक त्यांना अडवतात. ती लोक वार्ता करू लागतात. तेव्हा त्यांच्यामधील एक मुलगी महिला असते, ती त्याला विचारते की माझ्यासोबत शारीरिक संबंध बनवशील. त्यावेळी देवांशु शारीरिक संबंधाला नकार देतो. दोन्ही गटांमध्ये थोडा शाब्दिक वाद होतो आणि त्याच्यानंतर थोडंफार मारामारी होते. ती गोष्ट तिथेच संपून एकमेकांच्या घरी निघून जातात. पोलीस विचारते की एवढं काही घटना घडल्यानंतर तुम्ही पोलिसांना खबर का नाही दिली. इतकंच नव्हे तर तुम्ही त्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यामध्ये बॉम्बे हॉस्पिटल होतं. तुझा मित्र मारामारीमध्ये जर इतका जखमी झालेला तर तू त्याला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला नाहीस. पोलीस त्याला विचारतात की तू काय करतोस काम. तो म्हणतो मी एका इस्टेट एजन्सी कंपनीमध्ये नोकरीला आहे आणि जो माझा मित्र मेलेला आहे तो त्या कंपनीमध्ये एका चांगल्या पोस्टवरती असतो. पोलिसांनी तो राहत असतो त्या रेवा या ठिकाणी त्याच्या घरातल्यांना कळवतात आणि रेवाला 4 महिन्यापूर्वीच विवाह झालेला असतो देवांशु मिश्राचं. पण त्याला थोडे जास्त पैसे कमवण्यासाठी तो इंदोरमध्ये आलेला असतो. स्वप्न असतं की आपल्या घरातल्यांसाठी काहीतरी करायचं असतं, त्याला आपल्या मुलांसाठी काहीतरी करायचं असतं आणि आताच लग्न झालेल्या आपल्या बायकोसाठी सुद्धा त्याला काहीतरी करायचं असतं. त्याच्यासाठी तो रेवा सोडून इंदोरमध्ये राहायला आलेला असतो चांगल्या नोकरीच्या शोधात. इथे आल्यानंतर आधी स्वतःला सेटल करेल, वेल सेटल झाल्यानंतर आपल्या पत्नीला आपल्या सोबत राहायला इथे घेऊन येईल. त्याचं स्वप्न, त्याने जी प्लॅनिंग केलेली असते ते अर्धवट राहिलेली असते, कारण तो या दुनियात राहिलेला नसतो. सतीशकडून ज्यावेळी पोलिसांनी ही संपूर्ण घटना ऐकली त्यावेळी सुरुवातीला पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरती विश्वास नाही केला. पण पोलिसांनी हनुमान मंदिरापासून महालक्ष्मी नगर पर्यंत जितक्या पण बाईक आल्या गेल्या त्या सर्वांचा शोध सुरू केला. जवळजवळ 1000 बाईक त्यांच्या रडारवरती आल्या, पण त्या सर्वांमध्ये त्या 2 मुलं आणि मुलीचा पत्ता नाही लागला. पोलीस पण हैराण होऊ लागले. कुठलाही धागादोरा त्यांच्या हाती लागत नव्हता. म्हणून पोलिसांनी एरियामधील जेवढे पण CCTV फुटेज आहेत ते सगळे तपासून पाहू लागले. पण त्या CCTV फुटेजचा सुद्धा काहीही उपयोग नाही झाला. कुठलाही धागादोरा हाती लागला नाही.
त्यांच्या हाती फक्त आता एकच धागादोरा असतो, सतीश. सतीश यादवकडे पुन्हा चौकशी पोलीस करू लागतात. जवळजवळ 24 तासांच्या आसपास वेळ निघून गेलेला असतो. सतीशकडे ज्यावेळी पोलीस चौकशी करत असतात त्यावेळी सतीश एकाच गोष्टीवरती अडून बसलेला. तो प्रत्येक चौकशीमध्ये तीच गोष्ट सांगत होता. कुठल्याही प्रकारचा जबाब तो बदलत नव्हता, कुठल्याही प्रकारची दुसरी गोष्ट तो रचत नव्हता. घडी घडी त्याला विचारल्यानंतर तो तीच गोष्ट वारंवार पोलिसांना सांगत होता. पोलिसांना ठामपणे विश्वास झाला की याच्यामध्ये सतीशचा काही हात नाहीये, कोणीतरी दुसराच या घटनेमध्ये सामील आहे. आणि पोलिसांनी बारकाईने या गोष्टीला हाताळण्यास सुरुवात केली. शेकडो पोलिसांना ह्या कामासाठी लावलं गेलं आणि सर्वजण या एरियामध्ये जितके पण सीसीटीव्ही कॅमेरेज होते त्या सगळ्यांची फुटेज पोलीस व्यवस्थितपणे तपासून पाहू लागली. आणि शेवटी पोलिसांची मेहनत यशस्वी ठरते. ते 2 बाईक सवार आणि ती मुलगी पोलिसांना सापडते, ज्याची पोलीस वाट पाहत होते. त्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की त्या हनुमान चौकापासून 3 लोक यांचा पाठलाग करत जात असतात. सत्य साई चौकापासून हॉस्पिटलच्या मार्गामधून त्यांचा पाठलाग करता करता त्यांच्या खोलीच्या जवळपास पोहोचतात आणि तिथे त्यांना थांबवते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असते. त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की ह्या लोकांची आपसामध्ये मारामारी झालेली आहे. त्याच्यामध्ये एक धारदार शस्त्राने त्याच्यावरती वार करण्यात आलाय, ज्याच्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागलाय. आता पोलिसांसमोर दुसरा पेच होता की ह्या पल्सरवरतून जे बाईक सवार आलेले ते कोण होते आणि त्यांच्यासोबत जी महिला होती ती कोण आहे. आणि पोलिसांनी इथून सोशल मीडिया, जवळपासच्या ज्या चौक्या होत्या त्यांचा आणि त्या एरियामधील जितके पण गुंड प्रवृत्तीची लोक होती त्या सर्वांचा पोलिसांनी सहारा घेतला त्यांचा शोध घेण्यासाठी. असं करत करत पोलिसांनी कित्येक लोकांना आपल्या रडारवरती घेतलं. असं करतच ती लोक त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि पोलिसांनी त्यांच्या यादीमध्ये अशा लोकांना घेतलं जी दारूची व्यसनं करायची, वाईट व्यसनं होती, अंमली पदार्थ सेवन करण्याची व्यसन होती. अशा लोकांची 50 जणांची यादी तयार झाली आणि त्या 50 जणांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि सतीशच्या समोर उभं केलं. पण सतीश यादव या 50 जणांना बघून सुद्धा त्या आरोपींना ओळखू शकला नाही. नंतर शेवटी पोलिसांनी आपले खबरी कामाला लावले. त्याच्यातून त्यांना एक अल्लू नावाचा व्यक्ती समोर येतो आणि त्याचा एक मित्र असतो आलिम. हे दोघे पण जसे पोलिसांच्या ताब्यात येतात, ह्या दोघांना सुद्धा पोलीस आझादनगर वरतून आपल्या ताब्यात घेते. त्यावेळी पोलिसांना विचारते की त्या रात्री ती महिला कोण होती जी तुमच्या सोबत होती. तेव्हा ते पोलिसांना सांगू लागतात की ती कोणी महिला नव्हती, जोया नावाची एक किन्नर आहे. पोलीस ऐकतात की ही किन्नर होती. त्यावेळी पोलीस सुद्धा अवाक होतात. आणि शेवटी त्या किन्नरला सुद्धा पोलीस अटक करतात. त्यावेळी ती दिसायला खूपच सुंदर अशी किन्नर होती जिने आपला जेंडर चेंज केलेला असतो, आपलं जेंडर बदलून महिला बनलेली असते. शाहिद नावाच्या एका व्यक्तीसोबत निकाह झालेला. त्या दोघांना सुद्धा एक मुलगा असतो. खूप सुंदर आणि आनंदी जीवन जगत होती. पण तिला एक वाईट सवय होती, नवीन नवीन लोकांशी मैत्री करणं आणि त्यांच्यासोबत रात्र घालवणं. आणि त्या रात्री सुद्धा ती आपला ताण दूर करण्यासाठी एका मुलाच्या शोधात होती जो असतो देवांशू मिश्रा. आणि ह्या लोकांनी त्यांचा पाठलाग केलेला असतो स्कूटीचा आपल्या बाईकवरतून आणि त्यांच्या समोर डिमांड करतात की तू माझ्यासोबत रात्र काढशील, रात्र रंगवशील. पण देवांशूला ही गोष्ट ऐकून काहीतरी विचित्र वाटलं म्हणून तो तिला नकार देतो आणि तो आपल्या मार्गी लागतो. सतीश आणि देवांशू हे दोघे आपल्या बाईकवरतून एका मार्गाने जात असतात आणि दुसऱ्या मार्गाने आलू, अल्लीम आणि जोया हे तिघे एका बाईकवरती बसून चाललेले असतात. दोघांची ही बाईक सोबतच चाललेली असते एकाच मार्गाने. बाईकवरतून जाताना सुद्धा त्याला आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी विचारणा करू लागली. देवांशू तिच्या प्रस्तावाला सारखा नकार देऊ लागला. त्यावेळी त्यांच्यातली एक व्यक्ती आलिमने सतीशची कॉलर धरली, गळ्यातील चेन असते ती हिसकावून घेतली. तो सुद्धा त्याच्या गळ्यातील चेन तोडतो आणि दोघे आता रस्त्यावरती थांबतात आणि एकमेकांमध्ये मारामारी सुरू होते. या जोयाच्याच इशाऱ्यावरती आलिम आणि अल्लूने त्याच्यावरती हमला करण्यास सुरुवात केली. त्या दोघांकडे धारदार शस्त्र असतात. त्या शस्त्राने ती लोक त्याच्यावरती अनगिनत वार करतात. पण नशेच्या आहारी गेल्यामुळे त्याला या गोष्टीची जरा सुद्धा कल्पना येत नाही. त्याच्यानंतर तो आपल्या मित्राला आपल्या बाईकवरती बसवून खोलीमध्ये नेतो. ही जी घटना झालेली असते त्यांच्या खोलीपासून फारच जवळ झालेली असते, त्यामुळे ती लोक पटकन आपल्या घरामध्ये जातात आणि त्याला बिछाण्यावरती झोपवतो. जसं सकाळी त्याचे डोळे उघडतात त्यावेळी तो बघतो आपला मित्र हा रक्ताच्या थारोळ्यात पडून मेलेला असतो. नशा त्यांच्यावरती इतकी हावी झालेली असते की तो त्यावेळी कुठल्याही प्रकारचा डिसिजन घेण्यास समर्थ नसतो की मला आता या क्षणाला पोलिसांना सांगायची गरज आहे की ह्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून याच्यावरती
इलाज करण्याची गरज आहे. नाही त्यांनी पोलिसांना सुद्धा खबर केली आणि त्याच्यावरती इलाज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी दाखल नाही केलं. पोलिसांनी सतीशवरती लापरवाही बाळगल्याबद्दल त्याच्यावरती सुद्धा गुन्हा नोंद केला. सोबतच अल्लू आलिम आणि या झोयाला सुद्धा अटक करून त्यांच्यावरती गंभीर गुन्ह्याची नोंद करून त्यांच्यावरती सुद्धा पोलिसांनी कार्यवाही चालू केली. त्यांना सुद्धा जेलमध्ये पाठवलं. ज्यावेळी सतीशला विचारलेलं की इतक्या रात्री तुम्ही काय करत होता, त्यावेळी सतीश सांगत होता, आम्ही 5 जण मित्र आहोत. त्या 5ही जणांना आपल्या आयुष्यामध्ये कुठलं ना कुठलं टेन्शन आहे, तणाव आहे. कोणाला नोकरीचं तणाव आहे, कोणाला आपल्या वैयक्तिक काही कारणांचं तणाव आहे. तर आम्ही सगळेजण सोबत बसून एकमेकांचं दुःख वाटत असतो, एकमेकांचा आनंद शेअर करत असतो. असं आम्ही आठवड्यातून 2 आठवड्यातून एकदा पार्टी करायचो. जे आम्ही 5ही जणांमध्ये आमची ती पार्टी शेअर व्हायची. खरंच या 5ही जणांची मैत्री खूपच उत्तम असते. आणि ज्यावेळी 3 मित्रांना सुद्धा समजतं की देवांशूची हत्या झालेली आहे, त्यावेळी या तिघांचा सुद्धा रडून रडून आपली मैत्री आठवून ते लोक सुद्धा दुःखी होतात. संपूर्ण घटनाक्रम ऐकवण्याचा आपला उद्देश कोणालाही बदनाम करणं, कोणाचाही अपमान करण्याचा नसून तुम्हाला जागृत करण्याचा, तुम्हाला सतर्क करण्याचा आपला हा एकच उद्देश आहे. तुम्ही सर्वजण सावध राहा, सतर्क राहा, आनंदी राहा.